जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलन। जालना जिल्ह्यात शेतकऱ्याचा संताप उफाळून आला। जिल्हाधिकारी कार्यालयातच शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। चला जाणून घेऊया सविस्तर माहिती। त्यासाठी सर्वप्रथम आपण एसटीआर अॅग्रिकोच YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून आलीवर क्लिक करून घ्या, जेणेकरून असेच आपण लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। चला तर जरा वेळ वाया न घालता आपण जे कालच्या 26 तारीखला जालना जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिस मध्ये जे आंदोलन झाले त्या बाबतीत सविस्तर माहिती पाहणार आहोत। यंदा महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून बरेच शेतकरी बांधवांचे कापूस, मूग, उडीद, तूर, सोयाबीन सारखे पिकाचे अतोनात नुकसान होऊन बरेच शेतकऱ्याचे जी आर्थिक परिस्थिती आहे ही खालावली असून डाळवर्गीय पिकं सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे। त्या संदर्भात जालना जिल्ह्यातील शेतकरी विशेषतः मंठा तालुक्यातील जे सामाजिक कार्यकर्ते श्री राजेशजी मोरे यांनी आपल्या सोबत काही शेतकरी त्यांच्या सहकार्याने थेट प्रशासनाच्या दारातच पोहोचले। आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया पाहणार आहोत। तसेच सोबत आंदोलनाची पार्श्वभूमी, त्यानंतर मागण्या कोणकोणत्या आहेत आणि आंदोलनामध्ये कशा प्रकारचे तणाव निर्माण झाले आणि प्रशासकीय जी भूमिका आहे, प्रशासनाची काय भूमिका आहे ते सुद्धा पाहणार आहोत। आणि सगळ्यात शेवटी याच्यातून काय निष्कर्ष निघतोय या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मंठा तालुक्यातील जे सामाजिक कार्यकर्ते श्री राजेशजी मोरे सर यांच्या जी व्हिडिओ क्लिप आहे ते सर्वप्रथम पाहूया। आणि मी काय बोलतो पूर्ण तर तुम्ही वेगवेगळा आवाज काढायचे तुम्ही मला आम्ही काय अटक करा तुम्ही शांततेत घ्या। तुम्ही बोलला का मी काय शांततेत बोलेल, तुमच्याशी बोलायला आलो नाही मी। तुम्हाला जे करायचं ते राहतो नाही, मी साहेब चुकीचं काही बोलू नाही। मी शेतकऱ्याची मागणी घेऊन आलो, एक शब्द माझा चुकीचा नाही, तुमच्याशी बोलायला जाऊ नाही। तुम्ही बळाचा वापर करू विनंती, तुम्हाला हात बोलून विनंती। एक मिनिट पूर्ण ऐकून घेतला नंतर बोला। सांगते ना, सांगणार आहे तुमचं सांगायला नाही काय होतं एसपी चालू असतो तुम्ही तसं काय आम्ही चुकीचं वागलो आम्ही तुमची ऍक्शन घ्या। चुकीचं वागताय ना, नाही काही चुकीचं नाही साहेब, काही चुकीचं नाही आहे। त्याप्रमाणे जे आहे ना तिथे तुम्ही चला 5-10 लोक तिथे करा, मग मोठा आवाज करून आम्हाला भेटू नका। आणि तुम्ही बोलताय ते मोठे नाही, माझा सार्वजनिक मुद्दा आहे तुमचा, तुम्ही दडपणे आम्हाला शेतकऱ्याला बळाचा वापर करायचा। प्रशासनाने तुम्हाला काय सांगितलं काय नाही? जे शेतकऱ्याचं नुकसान झालं तर आमची सर्वप्रथम मागणी हे सरसकट शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। त्याचं कारण काय, आज पंचनामे करायलेत, मी त्यांना बॉटॅनिकली प्रूव्ह करून दाखवलं। आज पंचनामे करायलेत, कापसाला काही बोंड येतं पण त्याच्या मुळ्या सडल्यात, कापसाच्या मुळ्या सडल्यात, सोयाबीनच्या मुळ्या सडल्यात। तर आज जरी हिरवे दिसले राखीव पिकं, काही पिकाला शेंगा असतात, सोयाबीनला शेंगा असतात, मुगा उडदाला शेंगा असतात, कापसाला पाते असतील, 4 दिवसांना गळून जाणार। त्याचं कारण काय, ते पाण्यात हे पूर्ण पिकं मुळे सडल्यात आणि त्यांना पाण्यात असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन मिळणं, आणि मग आता ऑक्सिजन मिळणं तर ते पिकं हळूहळू ते मुळे हे सोडून देतात, पिकं सोडून देतात, शेंगा सोडून देणार, पाते सोडून देणार आणि 4-5 दिवसानंतर पाने पिवळे पडणार, पाळे गळून जाणार, त्याचे कापसाचे बोंड गळून जाणार, सोयाबीनच्या शेंगा गळून जाणार। आता पंचनामे बरं दिसणार चित्र, 8 दिवसांना अजून काहीच राहणार नाही आणि म्हणजे 100% नुकसान आहे। त्याच्यामुळं यो घाट पंचनामेचा न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी। मॅडमला वैयक्तिक मॅडमला तर एकट्या मॅडमला बोलण्यापेक्षा जिल्हा कृषी अधीक्षक या विषयातले तज्ञ येतं, त्यांना मी बॉटॅनिकली प्रूव्ह करून दिलं की खरोखर कसं नुकसान झालं आणि सरसकट आमची मागणी काय आहे। कारण 8 दिवसात एक पीक राहणार नाही, कापसाला बोंड राहणार नाही, सोयाबीनला शेंगा राहणार नाही, कारण गळून जाणार। कारण बाजूला झाले तण, 15 दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे बाजूला तण झालं। मग तणामध्ये पिकामध्ये कोण सर्व होणार अशी स्पर्धा लागलेली असते। मग आता पीक शेवटी काय करतो, स्वतःला पिका स्वतःचा जीव वाचत असतो, मग ती नुसती काळी राहती। मग पीक काय करते, सोयाबीन शेंगा सोडून देतात, कापसाचे बोंड सोडून देतात, म्हणजे नुसत्या काळ्या राहतात। आज जे दिसणारं चित्र आहे पंचनाम्यात ते 8 दिवसाला राहणार नाही, 8 दिवसाला कुठलाच माल दिसणार नाही। म्हणून सरसकट पंचनाम्याचा घाट न करता तुम्ही सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्याला द्यावी अशी आमची मागणी। अधिकारी यांच्या दालनामध्ये जात असताना एका शेतकऱ्याजवळ जे आहे ते ज्वलनशील पदार्थ आणलेला आहे। अहो आम्ही सगळेच कदरलो, यानं जर काही या प्रशासनानं जर काही असं आडमडी भूमी घेते की आम्ही 100-200 शेतकरी स्वतः मी त्याच्यात राहीन अंगावर पेट्रोल डिझेल घेऊन तुम्हाला सांगतो, विनाकारण आमच्या संतीचं अंत करू नये। आहे त्याच्या भावना, त्याचं घर उद्योग झालं, त्याला दिवाळीला काय नाही, त्याला त्याची खायची वांदी आज तो काय करणार। मग असं प्रशासन संगत नाही, प्रशासन मायबाप आहे, याच्या संग नाही करणार तो कोणाला संग करणार। गुन्हा दाखल होईल ना, आता गुन्हा खरं तर प्रशासनाने गुन्हा दाखल करू नये, करायचं तर माझ्यावर करावं त्यांनी। ठीक आहे, शेतकऱ्याच्या भावना आहेत समजून घेतल्या पाहिजे, त्यांनी गुन्हा दाखल करू नये आणि केलं तर माझ्यावर पण गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी। कृषी मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर निश्चितच जे शेतकऱ्याची आक्रमकता आहे
जे की त्यांची जे नुकसान झालेले त्या संदर्भात तुमच्या लक्षात आलेले आहे. तर आपण त्यानंतरचे जे महत्वाचं आंदोलनाची जी भूमिका आहे ते पाहूया. 26 सप्टेंबर रोजी मंठा तालुक्यातील जयपूर, वडगाव, तळणी, ढोकशाळ आणि गोसाई पांगरी या गावातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसले आणि याच्यामध्ये जे मागण्या आहेत ते असे की सरसकट नुकसान भरपाई द्या, पंचनामे तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने करा, पर्जन्य मापनाची जागा गावाजवळ असावी आणि राज्य सरकारकडे जिल्हा प्रशासनाने ठोस अहवाल पाठवावा. तर याच्यामध्ये जे तणाव आहे हे पोलीस बंदोबस्त अधिकारी चर्चेत गुंतलेले दरम्यान आंदोलन दरम्यान तणावही निर्माण झाला. एका शेतकऱ्याने तर जिल्हाधिकाऱ्याच्या दालनात ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तर याच्यामध्ये प्रशासनाची भूमिका जी आहे ती जिल्हाधिकारी व अधिकारी शेतकऱ्यांशी बोलताना जे प्रशासनाने शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि पंचनामे करण्याचे आदेश दिले, नुकसान भरपाईचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाईल असं आश्वासनही दिलं. तर कृषी मित्रांनो, याच्यामध्ये जे निष्कर्ष आहे हे शेतकऱ्यांचा जे आग्रह आहे आश्वासन नाही तर कृती हवी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशाराही देण्यात आला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करायला हवी का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी STR ॲग्रिकोच YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. भेटूया असेच नवीन माहिती सोबत.